आज मी बघा माझ्या खोडव्याला 1 एकर खोडवा आहे. त्याला आज मी NPK आणले 2 सुपला 1 युरिया. तसा सुपला डोस मला करायचा नव्हता, पण काय झालं आता बाजारामध्ये खत तशी उपलब्ध नाहीत. DAP म्हणा 9-24-24 पहिला 9-24चा डोस झालेला आहे. आता जे मिळेल ते ऊसाला टाकायचा विषय आहे. कारण ऊस असं काय सेन्सिटिव्ह नाही की बाबा त्याला लागवड जरा थोडी कमी पडली जास्त पडली एखादा घटक कमी झाला जास्त झाला एवढा त्याच्यावर जादा काय परिणाम होत नाही. पण वेळेला थोडं थोडं का असणार की 1 महिन्यात सव्वा महिन्यात डोस पडला पाहिजे. पहिला एक 9-24-24चा डोस पडलेला होता आणि आत्ता परत नत्राचा एक डोस केला. जीवामृतचे 2 डोस झाले. आता एक शेवटचा मिरगी डोस म्हणून आमच्याकडे पाऊस अति पाऊस असतो आहे, त्यामुळे पुढे खतं खायला मिळतील नाही मिळतील. तसं बघाल तर उसाला 9 महिन्यापात्र डोस थोडा थोडा पडला पाहिजे. पण आमचा अति पाऊस या शेतातनं आमच्या बघा सगळं पाणी पाणी व्हावायला चालू होते. पावसाळा चालू झाला की इथं वडाजवळ आहे, सगळ्या शेतातनं पाणी वाहून शेवटला वड्याला बाहेर पडते. तर आता मी खतं टाकालो आहे. खतं टाकायसाठी मी एक जुगाड आणलेला आहे 4 वर्षापूर्वी. याच्यामुळे खतं चांगली पेरून साईट पडतात बरोबर. हे DD ॲग्रो म्हणून आहे. तुम्ही DD ॲग्रो म्हणून जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला याची माहिती सगळी मिळू शकेल. आणि आज ह्याच्यात बघा 20 किलो कमीत कमी 20 किलो मावतं आहे. एरियाचं टिकं 45 किलो जे असते ते मला वाटते 2 ह्याच्यात हे करून 5 किलो राहते. आणि टाका एकदम सोपं अवघडत नाही आणि लागवड बरोबर सरीन पडते बरोबर. हे तुम्हाला पुढे दाखवेन मी. आज मी माझ्या खोडव्याला 205वा खोडवा आहे. त्या खोडव्याला मिरगी म्हणा किंवा मे जूनमध्ये आपण टाकतोय शेवटचा डोस, तो डोस देत आहे. तर डोस देताना मी एक विकत जुगाड म्हणा विकत एक मशीन आणलेलं आहे, ते तुम्हाला नंतर मी दाखवेन. त्याच्यामार्फत तो ऊसाची लागवड ही एका करपाडीला ऊसाच्या मुळाचा सानिध्यात पडते. एका करपाडी. तर हे आता आज व्हिडिओ मी करा आलो आहे. मला आज व्हिडिओ करा शेतामध्ये कोण असल्यामुळे मी एकटाच करा आलो आहे. आता हे तुम्हाला मी लागवड कशी पडते ते दाखवायला तर पुढचा कॅमेरा लावला आहे. आता लागवड कशी ऊसाच्या एका करपाडीने पडते बघा. ही लागवड 70-80% ऊसाला म्हणजे लागू होते. हे आता एका सरीन मी 2 साईड टाकालो, एका ठिकाणी टाकणार आहे. पहिले पडलेली पण लागवड तुम्हाला दिसते बघा कशी लागवड पडली बघा. रांगोळी साईड एकसारखी विस्कटून नाही. तर बरोबर ऊसाच्या जिथं मुळं 70 ते 80% आहेत त्या सांध्यात ऊसाची लागवड पडते. जुगाडचं वैशिष्ट्य बघा, पाठीवर घ्यायला आराममध्ये आहे आणि ह्याच्या ज्या पायपा आहेत इथं कलर टाईप आहे. असं तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला ज्यादा पाहिजे कमी असलं तर ह्यात तुम्ही करू शकता. आणि त्याचे एकदा तुम्ही वापरायला चालू केलं की तुम्हाला ॲडजस्ट कळेल. पुढे त्याला पायपा कमी जास्त पुढला एखादा पीस काढून टाकला चालेल असं आहे. लागवड टाकायसाठी जुगाड एक उभ्या अवस्थेत आपण लागवड टाकताना काय होते की पानावर लागवड पडते इसकटून टाकताना आणि ती परत सरीतमध्ये पडते पानावर पडून. ह्याचा फायदा होतो की बरोबर करपाडी बरोबरच लागवड पडते. आता बघा माझं खत टाकून झाले. हे खत टाकलेला प्लॉट बघा. आता असे खत रांगोळी टाईप टाकलेले आहे. खत टाकून झाले. हे आमचा 1 एकराचा प्लॉट आहे. असा तुम्हाला जरा बांधावर सोडून दाखवतो. हे आमचा 1 एकराचा प्लॉट आहे बघा. 1 एकरमध्ये आता खोडवा आहे. जर निसर्गानं साथ दिली तर 50+ तर 50 तरी म्हणजे 1.25 टन तरी ॲव्हरेज आहे. तर 100% धरलेला आहे. तर बघा सूर्य मावळा आला आहे. जवळजवळ 6:30 वाजलेत. आता माझी लागवड टाकून झालेली आहे. 6:30 वाजून आता 7:30 होय 6:30 वाजले आता. आता बघा घरी जायला टाईम झाला आहे. तरी पण शेतात मी 1 तासभर अजून थांबणार आहे. कारण जरा धाराचं काय नाही. आता 2 म्हशी आहेत त्या गाभण आहेत. त्यामुळे जरा एक अनेक तासभर शेतात काय होईल ते जरा फिरून काहीतरी काम करायचं.
फिरून जरा कुठंतरी वेल आहेत खांडकुलतीचं ते वेचायचं. स्वतः जर शेती केली, स्वतः बांधाच्या आत, बांधावर नव्हे, बांधाच्या आत राहून शेती केली तर 100% शेती ही परवडणारी आहे. कारण मजूर जे येतात ते 11ला येतात, 5ला जातात. म्हणजे कसं आहे बघा, थंडी जेव्हा काम व्हायला पाहिजे तेव्हा काम होत नाही, म्हणजे उन्हामुळं. आणि सकाळी लवकर येत नाहीत. आता घरचे असल्यामुळे कसं होतं आहे की सकाळी मी लवकर येतो आहे, 11-12 वाजता जवळजवळ 2 माणसाचं काम होतं आहे. संध्याकाळी 4-5ला जरी आलं तरी आमचं 1-2 माणसाचं काम होतं आहे. आणि एक पहिले एक गोष्ट होती बघा, तुम्हाला सांगतो मी, माझ्या ऐकण्यात कोणी सांगितलं मला माहिती नाही, की त्यानं मुलाला काय सांगितलं की बाळा सावलीतनं शेतात जायचं, सावलीतनं घरला यायचं. त्या मुलाला वाटलं की सावलीतनं जायचं म्हणजे शेतापत्र सावली करून जायचं, शेतात सावली करायची म्हणजे शेताचं वाटण. आणि सावली त्यानं केली आणि सावलीतनं परत सावलीतनं घरला आला. मग ते बाबा म्हणा तसं नाही मुला, सावलीतनं म्हणजे सकाळपर्यंत सूर्य उगवायच्या आधी शेतात आणि सूर्य मावळलेल्यापासून पुढं घरी यायचं, तर तो खरा शेतकरी. आणि ती शेती परवडते. कधी पण जायचं, कधी पण यायचं, वेळ मिळाला तरी यायचं. आणि दुय्यम शेती नाही, शेतीला प्रथम स्थान द्या. शेती तुमची 100% फायद्याची आहे. आता बघ मी झालं, आता मी शेतात लागवड टाकून झाली. मला शेतात फिरताना बघायो आता आहे किंवा आंबा, मध्ये एक व्हिडिओ केला होता पडलेला आंबा, मला एक आंबा गावला. असंच शेतकरी फिरून जातात, शेतात झाडं आहे खालनं आंबं पिकल्याला गावतात. तर आंबा जबरदस्त आहे. मी आता हे खाणार नाही, कारण जरा माझा हात अजून जरा लागवडीच आहेत. मी आता ते घरी जाऊनच खाईन. धन्यवाद. अशाच नवनवीन प्रात्यक्षिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.